काही नवीन नाही. परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्न येत असतील, तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होईल किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल. अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यांवर मोठी संकट येण्याची शंका असू शकते. हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्यांचे चिंतन करा. दुसरा संकेत, जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हालाच सहन करावा लागेल. ही गोष्ट जितकी लपवून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नांबद्दल कुणालाही सांगू नका. तिसरा संकेत, शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते. या अवयवांमधले डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात. हे सर्व फडकल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे. याबद्दल शास्त्रवचनांमध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा. यामुळे वाईट विचार येणे बंद होईल. चौथा संकेत, जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर याचा प्रभाव हा वाईट असतो. शास्त्रवचनानुसार काळ्या मांजरीला अशुभ मानले जाते. जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी मांजरीच्या डोळ्यांकडे न बघता तिला हलकवून द्या आणि देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा. पाचवा संकेत, घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणतीही अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधी पाहिलेली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते. अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा. यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होईल. सहावा संकेत, पालीशी संबंधित अनेक समज शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. पाल ही चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते. आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे. एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कुणासोबत तरी भांडण होणार आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. हे कायम सगळे संकेत नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. देव कधीच भेटला नाही, भेटेल की नाही माहीत नाही, पण देवासारखी तुमच्यासारखी स्वामी भक्त माणसे भेटली यात आमचे भरपूर मोठे भाग्य आहे. फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा. भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन, तो भगवा देव फक्त शिवबा माझा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. प्रेम सर्वांवर करा, श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. जरी हे खरे असले तरी कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जो वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबके असते. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस. निवड तुमची आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेला कधीच मोडू नका. पावले पावली येतील कठीण प्रसंग. फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. आपण कुणाचे वाईट केले नाही,
तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीच्या काड्या बनवता येतात, पण एका माचीची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. विश्वास ठेवा देवांवर, तो सगळं व्यवस्थित करतो. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. फक्त जा, मी तुझे सगळे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही, हे कायम लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, जीवन हा एक अनमोल आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे, जो चढ उतार, सुखदुःख आणि आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. जीवन हा एक प्रवास आहे, जो प्रत्येक व्यक्तीसाठी अनन्य आहे आणि तो आपल्या संगोपन, वातावरण, अनुभव आणि निवडी यांसारख्या अनेक घटकांनी आकारला जातो. जीवन हा देखील एक क्षणभंगूर आणि नाजूक अनुभव आहे आणि प्रत्येक क्षणाची कदर करणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या वैभवापासून ते मानवजातीच्या सर्जनशीलता आणि यशापर्यंत जीवन सौंदर्य आणि आश्चर्याने भरलेले आहे. तथापि जीवन देखील आजारपण, नुकसान आणि अन्याय यांसारख्या वेदना आणि दुःखांनी भरलेला आहे. आव्हाने असूनही जीवन आपल्या आवडीचा पाठपुरावा करणे, इतरांना मदत करणे आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडणे यांसारख्या वाढीच्या आणि पूर्ततेसाठी अनेक संधी देते. जीवन हे कनेक्शन, नातेसंबंध आणि समुदायाबद्दल देखील आहे आणि आपलेपणा आणि उद्देशाची भावना सुनिश्चित करण्यासाठी इतरांशी मजबूत आणि अर्थपूर्ण संबंध जोपासणे आवश्यक आहे. जीवन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, जी कधीतरी संपली पाहिजे. जीवन म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला तयार करणे. तुमचा संदर्भ आहे की जीवन फक्त मागास मानले जाऊ शकते, परंतु ते पुढे जगले पाहिजे. जीवन हे हेतुपुरस्सर जगण्यासाठी आणि इतरांना मदत करण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही किती वर्षे जगता हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही चांगले जीवन कसे जगता हे महत्त्वाचे आहे. मृत्यूची भीती नेहमीच आपल्या जीवनाला धोका देते. प्रत्येकाला लवकर आणि किंवा नंतर मृत्यूचा सामना करावा लागेल, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याने आपल्याला पूर्ण जीवन जगण्यापासून किंवा आपले ध्येय साध्य करण्यापासून थांबवले पाहिजे. माणूस तेव्हाच शहाणा होतो जेव्हा तो नशिबाला सामोरे जायला तयार असतो, पण तरीही तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतो. तयारीची भावना आहे. मानवी जीवन ही खरोखरच एक अमूल्य देणगी आहे. मानवी जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला आपले गुण विकसित करण्याची आणि व्यक्त करण्याची संधी देतो. प्रत्येक क्षण आशीर्वादाचा मार्ग खुला करतो. हे खरे आहे की जीवन आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिस्थिती देते. तुमची प्रतिक्रिया काय आहे हे खरोखर महत्त्वाचे आहे. जीवन ही देवाने दिलेली देणगी आहे असा आमचा विश्वास असल्यामुळे ते अर्थपूर्ण करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. आपण सर्व अद्वितीय व्यक्ती आहोत.
तुमच्यासारखा कोणीही जन्माला आला नाही आणि कोणीही होणार नाही, म्हणून तुमच्या वेगळेपणाची कदर करा. आयुष्य म्हणजे काही नसून धडे, कष्ट, मनातील वेदना आणि खास क्षणांचा प्रवास आहे. हे शेवटी आपल्याला आपल्या गंतव्यसनाकडे, जीवनातील आपल्या उद्देशाकडे घेऊन जाईल. ही आव्हाने नेहमी आपल्या धैर्याची, ताकदीची, कमकुवतपणाची आणि विश्वासाची परीक्षा घेतील. तुमच्या मार्गावर तुम्हाला तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागतील. आपल्याला योग्य मार्गावर येण्यासाठी या अडथळ्यांवर मात करावी लागेल. काही वेळा हे अडथळे प्रत्यक्षात वेशात वरदान ठरतात, परंतु त्यावेळी आपल्या लक्षात येतं नाही, जीवनाचे रहस्य त्यांना कळते ज्यांना कशाचीच ओढ नसते. तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ ऐकले असाल व मी त्यासाठी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपण जीवनाचे सार्थक केले पाहिजे. आपल्या कुटुंबावर आणि मित्रांवर प्रेम करून आयुष्य सुंदर बनवता येते. आपले कुटुंब, कार्यस्थळ, समुदाय आणि संपूर्ण जगाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केल्याने जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकते. जीवन हा एक मौल्यवान आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे, जो सौंदर्य, आश्चर्य, आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. आणि इतरांच्या गरजा आणि कल्याण लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाची काळजी घेणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुखी संसारासाठी प्रभावी उपाय आणि तोडगे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उपवास करून शरीर शुद्ध होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो, अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते, धन रत्न जपत केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते, वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते, रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते, रोज ध्यान करून एकाग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. 2. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतच. 3. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ, कुंकू अर्पण करून विसर्जन करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. 4. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावा. त्यामुळे घरातील दारिद्र्यता विनाकटकट निघून जाते. 5. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. 6. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळद कुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा. किमान सणासुदीला व वाढदिवसा दिवशी वगैरे तरी हे करावे. 7. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घालाव्या व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे. तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील. 8. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो. कशाशी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप हाय या जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल, अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो. कशाशी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप हाय या जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा, आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरोस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झाले आहे. या सर्वांचा विचार करून त्या दिवशी पुढील विवेचन आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जी आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही
ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मराने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामी पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी, कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झाले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. 1. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वाचं अमान्य करण्यासारखं आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये आहे 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले, त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे. आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंतरून दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली. तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे. जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल्य भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभ्या आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळाप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात. ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्याच कधीच काही अहित झालं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमेचे पूजन आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणेही सुद्धा स्वामींचे घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे, ही नम्र विनंती. आणि हो, त्यासोबत हे देखील आहे का, त्रुटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही त्रुटी गुणकारी आहे. घरातील वास्तुदोष, कर्जमुक्ती, धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार त्रुटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात. 1. ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकावे. येथे केल्याने घरात आणि दुकानात नकारात्मकता राहत नाही, तसेच व्यवसायात प्रगती होईल. कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावा आणि पानाला धाग्याने बांधा. त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी बांधावे. असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल. हा उपाय सलग 3 बुधवार करा. 3. असे मानले जाते
की तुरटी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरातील बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 4. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोषांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत नाही आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. 5. वाईट दृष्ट लागल्याचा दोष दूर होतो. तुरटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो असेही म्हणतात. यासाठी तुरटीचा तुकडा ज्या व्यक्ती दृष्ट काढायची आहे त्याच्यावर 7 वेळा फिरवा आणि नंतर तो जाळून टाका. तुरटी जाळल्याने वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो असेही म्हणतात. 6. भीतीदायक स्वप्नांपासून वाचण्यासाठी रात्री भयानक स्वप्ने टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवा. असे केल्याने भीतीदायक स्वप्ने येणार नाही. हे मंगळवार किंवा रविवारी डोक्याखाली ठेवावे. 7. घरात सतत भांडण होत असल्याचा पाण्याने एक भांडे भरा आणि आपल्या पलंगाखाली ठेवा आणि रात्री त्यात तुरटी टाकावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिंपळाच्या झाडात टाकावे. असे केल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतील आणि शांतता राहील. असे प्रकार तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच यात यश मिळेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नसते. म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. या जीवनात तू कोणाला फसवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश, मी आहे तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन, बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते.
तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळ